नमस्कार मंडळी, रेनू अँड रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत तिखट आणि खूपच टेस्टी अशी रेसिपी. तर काय आहे कळलंच असेल तुम्हाला बघून, कैरीचा ठेचा. उन्हाळ्यात कैरी मिळतेच, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी आपण इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. इथे आपण कैरीची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे कैरी खिसून घेणार आहोत, किंवा आपण याचे इथे छोटे छोटे तुकडे सुद्धा करून घेऊ शकतो. तर इथे मी कैरी खिसून घेणार आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या आता बघायला मिळतात, तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात आपला ठेचा बनून तयार होतो. तर इथे आपण हे खिसून घेतलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर आपण इथे एका कढईमध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेणार आहोत आणि त्या छान मंद आचेवर आपण परतून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपल्या मिरच्या ह्या परतून तयार आहेत. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या इथे ॲड करणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा जिरे ॲड करायचे, तेही तेलात छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे इथे आपण घ्यायचे आहेत, तेही या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान परतलेले आहेत. त्यानंतर आपल्या महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच खिसलेली कैरी यामध्ये जाणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपला बंदच आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य इथे काढून घेणार आहोत आणि मिक्सरवरती छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा छान वाटून घेऊ शकता. त्याची चव अप्रतिम अशी लागते. इथे आपण मिक्सरवरतीच वाटून घेतलेलं आहे. मिक्सर चालवताना आपण बंद चालू या पद्धतीनेच मिक्सर वापरायचा आहे, जेणेकरून आपला ठेचा हा जाडसर होईल. या पद्धतीने तयार आहे आपला झणझणीत कैरीचा ठेचा. गरम भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खायला एकदम मस्त लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. ठेचा आहे मस्त, तुम्ही कराल फस्त. थँक्यू.